नमस्कार, मी मीरा. चॅनलवरच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण शेंगदाण्याची पोळी किंवा गुळ पोळी याची रेसिपी बघणार आहोत. भाजलेले शेंगदाणे साल काढून पाव किलो घेतलेत, गुळ 200 ग्रॅम घेतलाय, गव्हाचं पीठ घेतले 300 ग्रॅम आणि 2 चमचे पांढरे तीळ घेतलेत आणि जायफळ आणि वेलची थोडी घेतली. मी सगळ्यात पहिला पीठ चाळून घेतले, ते मळून घेऊया. मी थोडं तेल गरम करून घातलंय याच्यामध्ये. तुम्ही थंड तेल घातला तरी पण चालतं. पीठ आपलं मळून झालंय. आता शेंगदाण्याचं सारण तयार करून घेऊया. जायफळ आणि वेलची बारीक करून घेऊन मी त्याच्यामध्येच घालणार आहे. सोबतच तीळ पण भाजून घेऊया. तीळ पण मी त्याच्यातच घातलेत. त्यात थोडंसं तूप घातलंय. तुम्ही बघू शकता सारण हे इतकं बारीक करून घ्यायचं. आता आपली सगळी तयारी झाली. आता आपण पोळ्या लाटून घेऊया. सारण घालताना एक चमचाभर किंवा त्याच्याहून थोडंसं जास्त घातलं तरी चालतं. शेंगदाण्याच्या पोळ्या लाटताना थोड्या जाडच ठेवायच्या, म्हणजे खाताना ती मस्त लागते. या पोळ्या 8 ते 10 दिवस आरामात टिकतात आणि लहान मुलांना खायला पण पौष्टिक असतात. तुमची जर लहान मुलं असतील, त्यांचं वजन वाढत नसेल, तर ह्या पोळ्या तुम्ही त्यांना नक्की खायला द्या. या पोळ्यांमध्ये जास्त कॅलरीज असल्यामुळे मुलांचं वजन वाढायला मदत होते. अशा प्रकारे शेंगदाण्याच्या पोळ्या किंवा गुळ पोळ्या आपल्या तयार आहेत. अगदी सिंपल अशी रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. पोळी खाताना यावर तूप घालून खा, त्यामुळे याची टेस्ट अजून वाढते.